नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीच्या उमेदवार सीमा हिरे यांच्या प्रचारार्थ मतदारसंघातून काढण्यात आलेल्या भव्य बाईक रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। अत्यंत जल्लोषात निघालेल्या रॅलीत हजारो बाईक्सवर कार्यकर्ते सहभागी झाले होते। शनिवारी सकाळी पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुष्पहार अर्पण करून बाईक रॅलीची सुरुवात झाली। यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर उपस्थित होते। ठाकूर यांनी रॅलीच्या प्रारंभी बोलताना सीमा हिरेंना मतदारसंघाच्या गतिशील प्रगतीसाठी तिसऱ्यांदा निवडून देणे आवश्यक असून महाराष्ट्रात महायुतीचे सरकार सत्तेत येणेही काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले। या जल्लोषपूर्ण वातावरणात निघालेल्या भव्य बाईक रॅलीच्या प्रारंभी मंत्री अनुराग ठाकूर यांनी उमेदवार सीमा हिरे यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर सजवलेली बैलगाडी हाकून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला। रॅली मार्गावर केली जाणारी फुलांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी आणि भाजपा महायुती व सीमा हिरे यांच्या जय जयकाराच्या घोषणांनी परिसर दणदणून गेला होता। ठिकठिकाणी कार्यकर्ते उमेदवार हिरेंचा भला मोठा पुष्पहार घालून स्वागत करत होते। या रॅलीवेळी प्रचार रथावर उमेदवार सीमा हिरेंसमवेत मंत्री अनुराग ठाकूर, हेमंत गोडसे, रिपाई नेते प्रकाश लोंढे, प्रशांत जाधव, सुनील बच्चव आदी होते। तर राकेश धोंडे, भगवान धोंडे, पुष्पा आव्हाड, भाग्यश्री डोमसे, माधुरी बोलकर, सुवर्णा मटाले, अविनाश पाटील, भगवान काकड, राम हरी संभेराव, संजय राऊत, राजेश दराडे आदी दुचाकीवरून रॅलीत सहभागी झाले होते। दरम्यान सीमा हिरे यांना पाठिंबा देणाऱ्या संस्था, संघटना, मंडळांमध्ये रोज वाढ होत असून सिडको सुवर्णकार समाज संघ व सराफ असोसिएशनने बैठक घेऊन सीमा हिरेंना जाहीर पाठिंबा दिला। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक।